लेख यूट्यूब परिवार शुभ दिवस श्रोते हो. आजच्या लेखात आपलं मनपूर्वक स्वागत. माणसाच्या जीवनाचा खरा राजा मन आहे. ज्याचं मन मोठं असतं त्यांना आपण म्हणतो तो लय राजा माणूस. मन जिंकलं तर जग जिंकलं आणि मन हरलं तर सर्व काही हरलं. आभाळाचं एक बरं असतं, भरून आले की बरसून मोकळं होतं.
माणसाचं मन भरून आल्यावर मात्र काय करावं हेच मोठं कोडं असतं. डोळ्यात अश्रू असले तरी ओठावर हसू ठेवावं लागतं. कारण प्रत्येकाला आपल्या भावना समजतील असं नसतं. मनातील भावना जपणंही महत्त्वाचं आणि योग्य वेळी त्या व्यक्त करणं त्याहूनही महत्त्वाचं असतं. न बोललेले शब्द आयुष्यभर घुटमळत राहतात. मन मोकळं केलं तर अश्रू वाहून जातात, पण भावना दाबून ठेवल्या तर त्या आयुष्यभर टोचत राहतात. म्हणून जपा आपल्या माणसांना वेळ असेल तेव्हा मनापासून बोला. कारण वेळ निघून गेल्यावर शब्द उरतात, माणसं नेहमी उरत नाही. आभाळ भरून आल्यावर जसा पाऊस पडतो तसं तुमचंही मन भरून आले की नकारात्मक विचार बाहेर काढून टाकावे, सकारात्मक विचार आपल्या मनाला जोडावे. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाशी जीवनाशी जोडलेला आहे. तो म्हणजे मन. मन दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, पण त्याची ताकद संपूर्ण आयुष्य बदलू शकते. माणूस श्रीमंत असो व गरीब, शिक्षित असो वा अशिक्षित, प्रत्येकाच्या आयुष्याचं खरं नियंत्रण त्याच्या मनाकडेच असतं. मन हे कधी आनंदाने भरून येतं तर कधी दुःखाने खचून जातं. कधी ते आशेचा किरण दाखवतं तर कधी निराशेच्या अंधारात ढकलतं. म्हणूनच मनाला समजून घेणं आणि योग्य दिशेने घडवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लहानसं मूल पहिल्यांदा चालायला शिकतं ते अनेकदा पडतं, पण त्याचं मन हारत नाही, म्हणून ते पुन्हा उभं राहतं. पण मोठा झालेला माणूस कधी कधी एका अपयशानेच खचून जातो. कारण शरीर नाही तर मन थकलेलं असतं. जगात अनेक लोकांकडे पैसा, प्रसिद्धी आणि सत्ता असते, पण मनाला शांती नसते. दुसरीकडे काही लोक साध्या झोपडीतही राहून आनंदी असतात. यांचं कारण बाह्य परिस्थिती नसून मनाची अवस्था असते. तुमच्याकडे आहे त्यावर समाधान माना. आपल्या लय अपेक्षा असतात, प्रमाणापेक्षा लय ओढताण करू नका. मन हे एका सुपीक शेतासारखं आहे. त्यात जसे विचार पेराल तसं आयुष्य उगवेल. पण चांगले विचार, प्रेम, माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता पेरली तर आनंदाचं पीक येईल. पण मत्सर, राग, लोभ आणि द्वेष पेरला तर दुःखाचं पीक उगवेल. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला विश्रांती देणं आवश्यक आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. चांगली पुस्तकं वाचा, निसर्गात फिरा, लेख वाचत चला, आई-वडिलांशी मन मोकळं बोला, मित्रांशी संवाद साधा. मनावरचं ओझं कमी झालं की जीवन हलकं वाटू लागतं. मनावर नियंत्रण मिळवणं सोपं नसतं, पण अशक्यही नाही. संयम, आत्मविश्वास, चांगले संस्कार आणि सततचा सकारात्मक विचार मनाला मजबूत बनवतात. इतिहासात अनेक महान व्यक्तींनी आपल्या मनाच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या. संकटे आली, अपयश आलं, टीका झाली, पण त्यांनी मन खचू दिलं नाही. म्हणूनच ते आज प्रेरणास्थान आहे. आपण अनेकदा म्हणतो माझं मन लागत नाही, पण मनाला दोष देण्यापेक्षा त्याला योग्य दिशा देणं अधिक महत्त्वाचं आहे. मनाला उद्दिष्ट द्या, चांगल्या सवयी लावा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. लक्षात ठेवा, जीवनात सुख-दुःख येत राहणार, परिस्थिती बदलत राहणार, पण ज्याचं मन मजबूत आहे तो प्रत्येक वादळात पुन्हा उभा राहतो. मन म्हणजे मंदिर आहे, त्यात चांगल्या विचारांचा दिवा लावा. मन म्हणजे बाग आहे, त्यात प्रेमाची फुलं फुलवा. मन म्हणजे आरसा आहे, त्यात आपल्या कर्माचे खरे प्रतिबिंब दिसतं. मन हे चंचल आहे. मित्रांनो,
मनाची काळजी घ्या, कारण शरीराला औषध लागते, पण मनाला प्रेम, विश्वास, माणुसकी आणि सकारात्मक विचारांची गरज असते. शेवटी एवढेच सांगेन, मन स्वच्छ असेल तर प्रत्येक दिवस सुंदर वाटतो. मन शांत असेल तर प्रत्येक संकट लहान वाटतं. आणि मन मजबूत असेल तर नंतर कोणतंच स्वप्न अशक्य राहत नाही. आपल्या शरीराकडे लक्ष द्यावे. मन आपोआप निरोगी राहील.